चित्रपट महामंडळाची सत्ता तुमच्या ताब्यात आलेली आहे. अध्यक्षपदी पुन्हा एकदा तुम्ही विराजमान आलं. कशा पद्धतीचा पुढचा कारभार असणार आहे काय? निश्चितच फार मोठी आव्हानं आहेत चित्रपट महामंडळाच्या या पंचवार्षिकमध्ये. गेली 10 वर्ष आम्ही जे काम केलं आहे आणि जे काम अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण करणे हे प्रामुख्यानं आमचे आता सुरुवात असणार आहे. लगेच 7 दिवसात पहिली आमची कार्यकारिणी होती 23 तारखेला पुण्यामध्ये. त्यात प्रामुख्याने वृद्ध कलावंतांचं मानधन असेल, औषधोपचारासाठी आलेले अर्ज असतील किंवा कोल्हापूर शाखेचं इंटेरियरचं काम असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही चालू करतो आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच मराठी चित्रपट संमेलन यावर्षी करायचं हा आम्ही निर्णय घेतो आहे. त्याचबरोबर मराठी निर्मात्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थिएटरची निर्मिती करणे यासाठी शासनाच्या जागा ताब्यात घेण्याचंही काम आम्ही 23 तारखेला ठराव म्हणून करतो आहे. अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी असेल किंवा जे कामगार आहेत, लाईट बॉय, सेटिंग बॉईज किंवा स्पॉट बॉईज यांच्या मानधनामध्ये वाढ करणे हे प्रामुख्याने आमचं काम आहे. बरेच वर्ष झालं जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ज्यामुळे ते वाद चालू होता की ब वर्ग आणि अ वर्ग या कॅटेगरीचं विलिनीकरण, अ वर्गाला मान्यता देणे, हे 23 तारखेच्या पहिल्या मिटिंगमध्येच 45-50 हजार जे अ वर्ग सभासद पात्र आहेत त्यांना मान्यता देणे, अशा अनेक गोष्टी आम्ही करतो आहे. त्याचबरोबर विक्रम गोखले सरांनी जी पुण्यात 2 एकर जागा वृद्ध कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी दिलेली आहे, तर त्याचीसुद्धा आम्ही 23 तारखेला त्याची तरतूद करून त्याही कामकाजाला सुरुवात करतो आहे. असा बरगतचा कार्यक्रम पहिल्याच मिटिंगमध्ये करून आम्ही जे वचन दिलेलं आहे त्या वचनासाठी काम करणार आहोत. प्रामुख्याने तुमच्यासमोरचा प्रश्न आहे की कोल्हापूर चित्रनगरीची योग्य रीतीने वाटचाल होणे, उद्घाटन होणे, तो अजेंडावरती विषय असतो. 2016चा कार्यक्रम आल्यानंतर आम्हीच विनोद तावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर चित्रनगरीची डेव्हलपमेंट चालू केली आणि अनेक चांगले भरपूर निधी आम्ही त्यासाठी आणला. आता 2026 ते 31मध्ये प्रामुख्याने या चित्रनगरीमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत त्या पूर्ण करून चित्रनगरीचं भव्य असं उद्घाटन आणि सुरुवात आम्ही करणार आहोत. चित्रपट महामंडळासाठी